विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही त्यामध्ये भागाकार हा घटक आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भागाकार आजच्या तासिकेमध्ये आपण काय पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत भागाकार. भागाकार म्हणजे वजाबाकीचं संक्षिप्त रूप आहे. पहा, जसं गुणाकार हे बेरजेचं संक्षिप्त रूप होतं तसंच भागाकार हे काय आहे, वजाबाकीचं एक लहान रूप आहे. संक्षिप्त रूप म्हणजे वजाबाकीचे शॉर्ट फॉर्म आहे किंवा वजाबाकीचे लहान रूप आहे. वजाबाकीचे हे काय आहे, लहान रूप आहे भागाकार. कसं, समजा एखाद्या संख्येतून 24 मधून जर आपल्याला सतत 6 वजा एकच संख्या वजा करायची असेल तर पहा, 24 वजा 6 वजा 6 वजा 6 वजा 6, 24 मधून 6 गेले किती राहिले, 18. पुन्हा हे 6 राहिले, हे 6, हे 6, हे 24 मधून 6 गेले किती राहिले, 12 राहिले. हे वजा 6 वजा 6, परत या 12 मधून 6 गेले किती राहिले, 6, 6 वजा 6 किती राहिले, 0. म्हणजे आपण या 24 मधून 6 ही संख्या सतत वजा करू लागलो. कुठपर्यंत, 0 शिल्लक राहीपर्यंत. 0 शिल्लक राहीपर्यंत आपण त्याला वजा केलो, बरोबर आहे. मग आपल्याला आता हे तुम्ही वजाबाकीचे लहान रूप, मग आता हे वजाबाकी आपण एवढं हे केलं. आता ह्याचं लहान रूप काय, हे 24ला 6 किती वेळेस वजा केले, 1 2 3 4, 4 न भाग घाला किंवा ह्या 6 न भाग घाला. 6 चौक 24, 0 0. म्हणजे हे 6 या 24 मधून 4 वेळेस वजा केल्यास बाकी 0 उरते. बाकी 0 उरते. पहा, आता हा तुम्हाला प्रश्न आणखी एक देतो. 28 मधून किती वेळा 4 वजा केल्यास 0 उरते किंवा 0 शिल्लक राहते किंवा बाकी 0 येते. पहा, आता 28 मधून 4 वजा करायचे. मग आता हे 28 वजा 4 का आलं हो, 24 आलं. हे एकदा वजा केले, 24 मधून 4 वजा केले, काय राहिलं, 20. हे दोनदा वजा केले, 20 मधून 4 वजा केले, काय राहिलं, 16. हे 1 2, हे 3दा वजा केले, वजा 4 केले, हे 4दा वजा केले, 16 मधून 4 केले, किती राहिले, 12 राहिले. 4 वेळेस वजा झाले बघा. 12 मधून 4 वजा केले, किती राहिले, 8 राहिले. हे 5 वेळेस वजा केलं. 8 मधून 4 वजा केलं, किती राहिलं, 4 राहिलं. हे 6वी वेळेस वजा केलं. 4 मधून 4 वजा केलं, 0. हे 7वी वेळेस. म्हणजे 7 वेळा वजा करावं लागते. मग आपल्याला इथं किती वेळ गेला हो, किती वेळेस आपण ह्याचं कॅल्क्युलेशन केलं. इथं एकदा केलं, इथं दोनदा केलं, 3 4 5 6 वेळेस कॅल्क्युलेशन केलं ह्याचं. मग आपल्याला जर असा प्रश्न विचारला, काय विचारला प्रश्न, 28 मधून किती वेळा 4 वजा केल्यास. मग ह्या 28ला 4 न भाग घाला की दादा, 28ला 4 न भाग घाला. 4 7 28, 0 आलं. एका ह्याच्यामध्येच किती, 7 वेळा. आलं का लक्षात, 7 वेळा वजा केल्यास. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. तर पहा, भागणे म्हणजे भागाकार. भागणे म्हणजे भागाकार.
भागणे म्हणजे काय तर भागाकार. तर गुणाकार व भागाकार, गुणाकाराच्या परस्पर विरुद्ध क्रिया कोणती आहे भागाकार आहे. गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया कोणती आहे भागाकार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कोणत्याही संख्येला एकने भागले असता भागाकार तीच संख्या येते. पाहिजे काय म्हणतं हे मुद्दा, कोणत्याही संख्येला त्याच एकने भागले असता. समजा 12 आहे, या 12ला जर 1 न भागलं तर भागाकार किती येतो 12च येतो. 4ला 1 न जर भागलं तर 1 4 4 म्हणजे भागाकार किती आला 4 आला. म्हणजे तीच संख्या आली ना भागाकार. हे 12 भागाकार आला, इथं 4 आला. म्हणजे 1 न जर भागलं तर भागाकार तीच संख्या येते. पुढं कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार 1 येतो. पहा, कोणत्याही संख्येला म्हणजे उदाहरणार्थ 4 घ्या, 5 घ्या, 6 घ्या, कोणतीही संख्या घ्या. 4ला 4 न भाग आला 4 1 4 भागाकार किती आला 1 आला. भागाकार किती आला 1 आला. म्हणजे कोणत्याही संख्येला त्याच संख्येने जर आपण भागलं तर भागाकार किती येतो 1 येतो. आलं का लक्षात. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने जर भागले असता भागाकार 1 येतो. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत म्हणजे सॉरी लिहून घ्या, हे महत्वाचे मुद्दे आहेत. तर जे जुने विद्यार्थी त्यांना पाठ होऊन गेलेला आहे. आता श्रेया नरखेडकर तर ही नवोदयची क्लासेस करते, ती 4थीला आहे पण नवोदयची करते. तिला ते सर्व पाठ होऊन गेले, ते नवोदयचे प्रश्न सोडवते ती. मग हे तर एकदम छोटे आहेत. सही आहे. पुढं शून्याला कोणत्याही संख्येने भागले असता अथवा कोणत्याही संख्येला शून्यने भागले असता भागाकार 0 येतो. उदाहरण पहा, 15 भागिले 0 भागाकार 0. 0ला 15 न भाग आला भागाकार 0. उत्तर काय येतं 0च येतं. कोणत्याही संख्येला 0ने भागले असता किंवा शून्याला कोणत्याही संख्येने भागले असता भागाकार काय येतो 0 येतो. आलं का लक्षात. पहा पुढचा मुद्दा घेऊ. ज्या संख्येला भागावयाचे असते त्या संख्येला
भाज्य असे म्हणतात व ज्या संख्येने भाग घालतो त्या संख्येला भाजक असे म्हणतात. भाजक असे म्हणतात. पहा, आपण त्याचं उदाहरण पाहू आता. 15/3 काय म्हणते, ज्या संख्येला भागायचे असते. कुणाला भागायचे इथं 15ला, हे काय झाला भाज्य. व ज्या संख्येने भाग घालतो, कोणत्या संख्येने भाग घातलं 3, ह्याला काय म्हणायचं भाजक म्हणायचं. म्हणजे भाजक आणि भाज्य कळालं. पहा आता आपण या 3 न 15ला भाग घातलो तर 3 5 15, 5 मधून 5 गेले 0, 1 मधून 1 गेला 0. हे 5 का आलं दादा, हे 5 आलं भागाकार. हे 0ला काय म्हणायचं बाकी म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे 5 का आहे भागाकार आहे 5. 3 का आहे भाजक आहे. 15 का आहे भाज्य आहे. आणि 0 का आहे तर 0 आहे बाकी. आलं का लक्षात. 5 भागाकार आहे, 3 भाजक आहे, 15 भाज्य आहे आणि बाकी 0 आहे. आणि बाकी किती 0. पहा पुढचं उदाहरण. 48/12. 12 चोक 48. 8 मधून 8 गेला 0 राहिला, 4 मधून 4 गेले 0. हे 0 काय दादा, हे बाकी आहे. 48 का आहे भाज्य आहे. 4 का आहे भागाकार आहे. आणि हे 12 का आहे तर 12 भाजक आहे. 12 का आहे भाजक आहे. कळालं का. आपल्याला हे महत्वाचं आहे. आपल्याला यावरती प्रश्न विचारतात. तर आपल्याला एक लक्षात घ्या. आता ही संख्या म्हणजे काय, 48 ही काय म्हणतो ह्याला आपण भाज्य. मग भाज्य बरोबर पहा येते का बरोबर पाहू. भाज्य बरोबर हे भाजक गुणिले हे भागाकार अधिक बाकी. आता पहा इथं भाज्य किती आहे आपल्याला काढायचे माहिती आहे, पण काढू आपण. भाज्य किती आहे इथं, भाजक आहे 12 गुणिले भागाकार किती आहे 4 अधिक बाकी किती आहे 0. मग हे 12 चोक 48 अधिक 0 म्हणजेच हे भाज्य काय आला 48 अधिक 0 म्हणजेच 48. 48 अधिक 0 म्हणजेच 48. आलं का लक्षात. भाज्य किती आला 48 आला. मग आपल्याला हे सूत्र महत्वाचं आहे. कोणतं, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आलं का लक्षात. हे सूत्र आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर पहा आता हे तुमच्या एवढं लक्षात आलं. आपल्याला हे भागाकार गुणाकार क्रिया सुलभ जाण्यासाठी तीस पर्यंतचे पाढे
पाठ असले पाहिजेत. तुम्हाला जर भागाकार गुणाकार किंवा गणित जर सोपं जायचं असेल तर तुम्हाला 30 पर्यंतचे पाढे पाठ असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला 30 पर्यंतचे वर्ग, 10 पर्यंतचे घन आणि 30 पर्यंतचे पाढे या 3 गोष्टी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आलं का लक्षात? ज्यांचं पुढं जाऊ आपण पुढच्या प्रश्नाकडे. आता आपण उदाहरणं पाहू, भागाकाराचे उदाहरणं पाहू. पहिलं उदाहरण आहे 8/2. पहिलं उदाहरण का 8/2. या 2नं आपल्याला दादा 8ला भाग घालायचा आहे. 2नं काय करायचं आहे? 8ला भाग घालायचं आहे. तर काय करायचं आता? हे 2 का आहे? भाज्य काय? 8 का आहे? भाज्य आहे. या भाजकानं 8ला भाग घालायचे म्हणजे 2नं या 8ला भाग घालायचं. तर काय करायचं? हे बे 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 8 या 2चा पाढा मोजायचा. बे 5 10 बे 6 12 बे 7 14 बे 8 16 बे 9 18 बे 20. आता हे 2चा पाढा लिहिला मी. पण आपल्याला हे जे 8 आहे ह्या 2च्या पाढ्यात येतंय का? येतंय. किती नंबरला येतंय? हे 1 2 3 4 4 नंबरला. म्हणजेच याला म्हणायचं 4चा भाग बसला. कितीचा भाग बसला? 4चा. बे 4 8 म्हणजे याच्या डोक्यावर लिहायचा 4. कितीचा भाग बसला ते डोक्यावर लिहायचं 8. 8 मधून 8 गेले 0. म्हणजे या ठिकाणी आपल्याला भागाकार किती आला दादा? 4. बाकी किती उरली? 0. भागाकार आणि बाकी लिहायचे आपण. तर भागाकार आला 4, बाकी उरली 0. आलं का लक्षात? का अवघड आहे का हो? काहीच अवघड नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 16/4 बरोबर किती? 16/4 बरोबर किती? आपल्याला या 16ला 4नं भाग घालायचा आहे. या 16ला 4नं भाग घालायचा आहे. 16ला 4नं भाग घालायचे. 4 चोक 16. 4च्या पाड्यामध्ये 16 आहे का? आहे. कितीला आहे? 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चोक 16. 1 2 3 4 किती नंबरला आहे? 4 नंबरला. म्हणजेच त्याला म्हणायचं 4चा भाग बसला. कितीचा भाग बसला? 4चा. मग 4 चोक 16. 4चा भाग बसला म्हणून 4 डोक्यावर लिहा. 16च्या खाली 16 लिहा. वजाबाकी करा 0 0. मग या ठिकाणी आपल्याला भागाकार किती आला दादा? 4 आला. आणि बाकी किती उरली? 0 उरली. बाकी किती उरली? 0 उरली. आलं लक्षात? काय अवघड आहे का? काहीच नाही. मग लाईक करा बरं एकदा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. चला पुढचं उदाहरण घेऊ आपण. 21/3 बरोबर किती? त्यानंतर 35/5 बरोबर किती? हे 2 उदाहरणं आपल्याला सोडवायचे. तर पहा आता हे 21ला 3 भाग घालायचे आपल्याला. हे 21ला काय करायचे? 21 हे भाज्य आहे.
तीन भाजक काय, 3 न भाग घालायचे, ज्यानं भाग घालायचे त्याला भाजक म्हणतो, ज्याला भाग घालतो त्याला भाज्य म्हणतो. मग 3 न भाग घालायचे तर काय करायचं, हे किती आहे इथं 21. आता हे 3च्या पाड्यात येते का 21 बघा. 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाचा 15, 3 संग 18, 3 7 21. किती ह्याला आलं 7 नंबरला. मग इथं लिहायचं 7, 3 7 21. वजाबाकी करा, 1 मधून 1 गेला 0, 2 मधून 2 गेले 0. तर दादा भागाकार आला 7 आणि बाकी उरली 0. बाकी किती उरली, 0 उरली. आलं का लक्षात. आता पुढचा प्रश्न काय दिला आपल्याला, 35 भागिले 5. या 35ला 5 ने भाग घालायचे. तर मग काय करायचं, 5 न भाग घालायचं म्हणजे 5च्या पाड्यामध्ये हे 35 येते का बघा. किंवा या 3ला भाग जाते का दादा 5 न, 5 पेक्षा 3 लहान आहे, भाग जात नाही. पुढची संख्या घ्या, 5 घेतली 35 झाले, मग 35ला जाते. मग 35च्या पाड्यात ते 5च्या पाड्यात 35 येते का, 5 एक 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35. किती नंबरला आलं 7 नंबरला. 5 7 35 म्हणजे 7चा भाग बसला. हे 7 35ला 35 0 0. इथं भागाकार काय आला, तर भागाकार आला 7 आणि बाकी उरली 0. 5 7 35 भागाकार 7 बाकी 0. आलं, कळालं का, कळालं दादा, दादांनो आणि दीदींनो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. थोडंसं प्रश्न प्रकार आपण बदलू. इथं 19 भागिले 2, 17 भागिले 3. पहा आपल्याला हा प्रश्न सोडवायचा. 19 भागिले 2, या 19ला 2 न भाग घालायचे. काय करायचे, 19ला 2 न भाग घालायचे. 19ला 2 न भाग घाला. ह्या 2 न सर्वप्रथम पहिला अंक 1 आहे, ह्याला भाग जाते का, जात नाही. पुढचा अंक घ्या 9, किती झाले 19. मग 2 न 19ला भाग जाते का बघा. 19ला भाग जाते का बघायचं म्हणजे 2च्या पाड्यामध्ये 19 येते का पहा. 2चा पाडा मोजा, बे 1 बे, पहा इथं लिहितो, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14, बे 8 16, 92 18, 92 20. मग इथं आपल्याला 19 कुठं आलंय का नाही. मग आता काय करायचं दादा, 19 आलेलं नाही. मग काय करायचं आता, 19 पेक्षा काही लहान येते का बघा. जवळचं 19च्या मागची संख्या, पुढची नाही मागची बघायचं. 18 17 16 काय येते का बघा. मग आता 19च्या माग काय 1 न, 19 पेक्षा एक कमी 1 न 18. 18 आहे का, हाय की गुरुजी 18 आहे हो का. इथं 19 पेक्षा 1 न कमी 18 आहे. कितीला 18, 92 में 18, 9चा भाग बसला. हे 18 इथं लिहायचं, 9 डोक्यावर लिहायचे ह्याच्या. तर हे 19 मधून 18 वजा करायचं. 9 मधून 8 गेली, 1 राहिला, 1 गेला 0. ही 1 जे राहिला ते ही 1 राहिला बाकी. आणि 9 का आहे, तर 9 आहे भागाकार. 9 का आहे, भागाकार आहे. 9 का आहे, तर 9 हा भागाकार आहे. आलं का लक्षात. पुढचा प्रश्न आपल्यासाठी 17 भागिले 3. या 17ला आपल्याला 3 न भाग घालायचा आहे. 17ला 3 न भाग घालायचे म्हणजे काय करायचं, 3 न 1ला भाग जाते का नाही. ही जर संख्या पहिली संख्या ह्याच्यापेक्षा लहान असेल तर भाग जात नाही. भाग कधी जातो, मोठी संख्या असेल तर. मग पुढचा 7 घ्या, 17 झाले. 3च्या पाड्यामध्ये 17 येते का, 3च्या पाड्यात 17 येते का पहा. 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाचा 15, 3 संग 18. मग 17 आहे का हो, नाही. 3च्या पाड्यात 17 आहे का, नाही.
तर मग आपल्याला या 17च्या माग 16 येते का बघा. 17च्या माग 16 आहे का, 3च्या पाड्यात नाही. त्याच्या माग 15, 15 आहे का 3च्या पाड्यात आहे. कितीला आहे, 3 15, 5 नंबरला. मग इथं 5चा भाग बसला, 3 15, 7 मधून 5 गेले 2, 1 1 गेला 0. 3 15, 5चा भाग बसला. आता इथं का आला, 5 का आला, तर 5 आला भागाकार. आणि बाकी किती आली, तर बाकी आली 2. बाकी किती आली, बाकी आली 2. 3 भाग घातला, 3 15, 5चा भाग बसला, 15 आला. 3 संग 18, 17 पेक्षा 18 मोठं जास्त होते, मग 6चा भाग बसणार नाही, 5चा बसला. आलं लक्षात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 35 भागिले 4 45 भागिले 6. आता 35 भागिले 4, 4 ने 35ला भाग घालायचे. 35 4च्या पाड्यात येते का बघा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 8 32, 4 9 36. आता 9चा जर भाग बसला तर 36 जास्त उलाले. मग 4 8 32, 4 8 32 वजा बाकी करा. 5 मधून 2 गेले 3 राहिले, 3 मधून 3 गेले 0 राहिले. तर इथं का आहे, 8 का आहे, भागाकार आहे. आणि 3 काय बाकी आहे. आलं का लक्षात. 4 9 36, 9चा जर भाग बसला 36 मोठं होते. तसंच इथं 6 ने भाग घाला. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 7 7चा भाग बसला, 8चा जास्त होतो. 6 7 42, 5 मधून 2 गेले 3 राहिले, 4 4 गेले 0. का आलं, भागाकार आला 7 आणि बाकी आली 3. आलं का लक्षात. चला ठिकाणी थांबू, वेळ झालेली आहे. जय हिंद, वंदे मातरम. बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.